नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि या प्राईम टाईम बुलेटिनची सुरुवात करूयात एका पॉझिटिव्ह स्टोरीनं. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाला एक जोरदार धक्का बसला असून भाजपाच्या एका नगरसेवकानं आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येत असून त्यापूर्वीच पिंपळे निलक परिसरातील भाजपाचे नगरसेवक तुषार कामथे यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यात आलाय. दरम्यान आता मनसेच्या पाठिंब्यानं चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला असून मनसेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी मात्र मनसेच्या पाठिंब्याची खिल्ली उडवली आहे. मनसे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा शेवटचा डबा असून यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही असं मत नाना काटे यांनी व्यक्त केले. पाहूयात नेमकं काय म्हणालेत नाना काटे. मनसेने जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यामुळे आमची ताकद अजूनच युतीची वाढलेली आहे. आणि त्यांनी जो भाऊ म्हणून मला जो शब्द दिलेला होता तो शब्द त्यांनी पाळलेला आहे. आणि त्यांनी जर का प्रचारामध्ये सहभाग घेतला तर अजून दुधात साखर पडल्यासारखी होईल. आणि त्यांचे मी खूप राजसाहेबांचे खूप धन्यवाद मानते. एक भाऊ म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी बोललेला शब्द खरा केलेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर अजून जे दोन उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात मोठे नेते येत आहेत, त्यांच्या प्रचारासाठी उतरत आहेत. आव्हान अजून वाढतंय असं वाटतंय का? तुमची जी ताकद वाढते त्यामुळे विजय तुम्हाला विजय आमचाच निश्चित आहे. त्यामुळं त्यांची ताकद वाढली असं मला कुठेही वाटत नाहीये. प्रचार आमचाच शिगेला पोहोचेल असं वाटतं. तुम्ही आता या ठिकाणी पण पाहू शकता की मोठी युवक संघटना ही राष्ट्रवादीची राज्यातून देखील काही मंडळी आमची या चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आलेली आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला आहे. आणि ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी मनसेने भाजपला पाठिंबा दिलेला आहे, ॲक्च्युली तसं पाहिलं तर हे भाजपचा शेवटचा डबा म्हणावा लागेल. त्यामुळं आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही. मग तेच सांगितलं की जर प्रचारात नाही मागणं पाठिंबा दिला तर तो शेवटचा डबा असू शकतो. आमची गाडी जोरात चाललेली आहे, आम्हाला त्याचा फरक पडत नाही. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत भाजपाच्या प्रचाराला गुंड आल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय. खून प्रकरणात शिक्षा झालेला आणि वरच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला आरोपी भाजपचा प्रचार करत असून मतदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. तुला भाऊ आपण म्हणतो त्यांच्याकडनं आपल्याला घडताना दिसतोय. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मी पुन्हा सांगते, संदीप मोहोळ खून खटला हा फार मोठा खटला पुणे शहरातला होता. त्याच्यामध्ये सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावलेली आहे. अशा आरोपींसोबत स्वतः खुलेआम मंत्री फिरतात. याचा अर्थ पुण्यानी कसबाकरांनी काय घ्यायचा हे गिरीश महाजन यांनी आम्हाला सांगावं. आणि कायद्याचे जे आपले गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले आहेत त्यांनीही सांगावं की आता आम्हाला जे सत्ताधारी मंत्री गुन्हेगारांसोबत धमकी देत आहेत तर मतदारांनी लोकांनी न्याय कोणाकडे मागावा. आपण या गोष्टीची गंभीर दखल घेऊन गिरीश महाजन आणि त्यांच्यासोबत जे जे गुन्हेगार होते त्यांच्यावर त्वरित कारवाई करणार का हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगावं. निवडणूक आयोगाने सुद्धा याची दखल घ्यावी. यानंतर या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.
अब आ गया थ्रो, इंडिया का पहला इम्पैक्ट एक्टिवेटेड फायर फाइटर। अब हर घर में फायर फाइटर। ब्रिंग होम थ्रो, योर पर्सनल फायर फाइटर। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर। टॉप न्यूज मराठीच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवलं जाणार आहे। या अभियानात जनजागृतीसोबतच परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी अशा अनेक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक परीक्षा आणि माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा गैरप्रकार होऊ नये, तसंच परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 25 मार्च 2023 रोजी 8 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत। केंद्र परिसरात इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे। त्यानुसार परीक्षा केंद्रांच्या परिसरात आणि त्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेले शिक्षक, अधिकारी, कर्मचारी वगळून इतर कोणत्याही खासगी व्यक्तींना प्रवेश करता येणार नाहीये। 2 किंवा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत। हा आदेश संबंधित केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना लागू होणार नाही। आदेशांचं उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 कलम 188 अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। परीक्षा केंद्रांच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात काय बंद राहणार आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सार्वजनिक दूरध्वनी, एसटीडी, आयएसडी बूथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र, ईमेल, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, भ्रमणध्वनी, प्रसारमाध्यमे अथवा तत्सम संपर्क साधनं बंद ठेवावीत। परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप आणि इतर साधनं जवळ बाळगण्यास परिसरातील 100 मीटर सभोवतालच्या परिसरात मनाई करण्यात आली आहे। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात असून नोटा पर्याय 17वा असणार आहे। एका बॅलेट मशीनवर 16 बटनांचा समावेश असतो आणि आता केवळ नोटा पर्यायासाठी दुसरं बॅलेट मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। 5 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं आणि अर्ज छाननी प्रक्रियेत कागदपत्रातील त्रुटींमुळे 8 उमेदवारांचे अर्ज बाद झाले। त्यामुळे 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। मात्र या परिस्थितीमुळे निवडणूक मतदान अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे। एका बॅलेट मशीनवर 16 बटणं असतात, म्हणजे 16 उमेदवारांसाठी एक मशीन पुरेसं ठरतं। मात्र नोटाचा पर्याय देणं बंधनकारक असल्यानं त्यासाठी दुसरं बॅलेट मशीन वापरावं लागणार आहे। नोटा पर्याय मतदारांना निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिला असल्यानं त्याची पूर्तता करावीच लागणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे। कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रांची सद्यस्थिती काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत कसबा पेठ मतदारसंघातील मतदान केंद्र होती 279। पोटनिवडणुकीसाठी कसबा पेठेत प्रस्तावित मतदान केंद्र आहेत 270। मतदानासाठी आवश्यक बॅलेट युनिट 338, तर मतदानासाठी आवश्यक कंट्रोल युनिट आहेत 338 आणि व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात येणार आहेत 351। बदलत्या पुण्याची साक्षीदार असलेल्या मुळा मुठा नद्यांचं व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवनासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 6 कलमी उपाययोजना मांडली असून पुढील काही वर्षात त्यांची पूर्तता केली जाणार आहे। यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या नदीला मोकळा श्वास घेता येणार आहे। शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाची धोरणं ठरवणाऱ्या रिव्हर सिटीज अलायन्सच्या धारा 2023च्या आंतरराष्ट्रीय बैठकीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली आहे। नद्यांचं प्रदूषण हा कळीचा मुद्दा आहे। या प्रदूषणामुळे गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं। हे रोखण्यासाठी स्वच्छ धारा संपन्न किनारा या मोहिमेअंतर्गत नदी स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलंय। रिव्हर सिटीज अलायन्समध्ये 107 शहरं सहभागी झाली असून त्याद्वारे 77 नद्यांची स्वच्छता करण्यात येत आहे।
नदी सुधार प्रकल्पांना निधी उपलब्ध करण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक आणि KFW डेव्हलपमेंट बँकेच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. पुढील 5 वर्षात भारतामध्ये 20 ते 25 अब्ज डॉलर्सचा वित्त पुरवठ्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यातील 40% निधी हा वातावरणीय बदलावरील उपायांसाठी आणि आपत्ती प्रतिबंधक सक्षमता निर्माण करण्यासाठी असेल, असं एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या उपसंचालकांनी सांगितलं आहे. पुण्यात दुहेरी रचनेत प्रकल्प आता सुरू केलाय. नदीकाठ सुधारणा प्रकल्पाअंतर्गत नदी परिसराला नैसर्गिक सौंदर्य मिळवण्यासाठी काम सुरू आहे. मुळा मुठा नद्यांच्या शहरातील प्रवास हा 44 किलोमीटरचा आहे. पहिल्या टप्प्यात 9 किलोमीटर अंतराचं काम आता सुरू झालंय. नद्यांसाठी 6 कलमी उपाययोजना काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वच्छता, पुराचा धोका कमी करणं, काठावरील परिसंस्था सुधारणं आणि पाण्याचा पुनर्वापर, शहर आणि नदी तीराचा संबंध सुधारणं, नागरिकांना नदी किनाऱ्यावर फिरण्यायोग्य व्यवस्था निर्माण करणं, नदी काठांवर सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणं. पुण्यात एकाच वेळी 2 पातळ्यांवर महापालिकेचं काम सुरू आहे आणि पुढील 3 वर्षात हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीत मतदार यंत्र वाहून नेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून PMPच्या 170 बस देण्यात येणार आहेत. PMPने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत तयारी पूर्ण केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी केंद्रावर मतदान यंत्र घेऊन जाण्यासाठी 170 बस लागणार आहेत. त्यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 102 बसची आवश्यकता आहे आणि कसबा विधानसभा मतदारसंघासाठी 50 बस देण्यात येणार आहेत. मतदानाच्या 1 दिवस आधी मतपेट्या आणि केंद्रावर नेमलेले कर्मचारी घेऊन या बस मतदान केंद्रावर जातील आणि त्या पुन्हा परत डेपोमध्ये जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या वेळी पुन्हा त्या बस केंद्रावर हजर राहतील. त्या मतपेट्या घेऊन लॉकर रूमपर्यंत बस जातील. मतपेट्या घेऊन जाणाऱ्या सर्व बसना GPS यंत्रणा बसवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं लक्ष या बसवर राहणार आहे. मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यंदा शैक्षणिक वर्षासाठीचे 25% आरक्षण जागांसाठी ऑनलाईन शाळा नोंदणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यंदाच्या वर्षी पिंपरी शहरातील 172 शाळा RTE प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. शहरात देखील अनेक शाळा केवळ भाषिक अल्पसंख्याकांचा दर्जा मिळवून अल्पसंख्याकांसाठीचं कोणतेही नियम न पाळता शाळा चालवत आहेत. या शाळांना RTE नुसार 25% आरक्षण देणंही बंधनकारक नाहीये. RTE प्रवेशासाठी मागील वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील 170 शाळांची नोंदणी करण्यात आली होती. 2021 मध्ये 176 शाळांनी नोंदणी केली होती. यंदा शहरातील 3 शाळांनी अल्पसंख्याकांचा दर्जा मिळवल्यामुळे RTE साठी शाळांची नोंदणी कमी होताना दिसत आहे. दरवर्षी शाळांनी अल्पसंख्याकांचा दर्जा मिळवून RTEतून पळवाट काढली तर नोंदणी करणाऱ्या शाळांचा आकडा दरवर्षी कमी होण्याची शक्यता आहे. RTE नुसार 25% आरक्षण देणंही बंधनकारक नाहीये. त्यामुळे शहरात अल्पसंख्याक शाळांचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे. RTE प्रवेश अर्ज भरण्यासाठी 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे RTE प्रवेशाचं संकेतस्थळ सुरू होण्याची प्रतीक्षा सध्या पालक बघत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. राज्य रस्ते विकास महामंडळ साकारत असलेल्या रिंग रोडचं काम आता प्रत्यक्षात ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्यानं एप्रिलचा मुहूर्त हुकणार आहे. नगर, सोलापूर आणि नाशिक या महामार्गांना रिंग रोड जोडण्याचं काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड साकारण्यात येत आहे. या रिंग रोडसाठी 26,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे आणि त्यासाठी पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये हा रिंग रोड केला जाणार आहे. रिंग रोडसाठी जिल्ह्यातील 78 गावांमध्ये भूसंपादनाचं काम सुरू झालंय.
त्यापैकी 40 ते 42 गावांमधील जमिनींचे निवाडे पूर्ण झालेत आणि उर्वरित गावांमध्ये निवाड्यांचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. निधी प्राप्त झाल्यानं जमिनीच्या संपादनाबरोबर शेतकऱ्यांना त्या रकमेचं वाटपही सुरू करण्यात आलं आहे. पश्चिमेकडील रिंग रोडचं भूसंपादनाचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून पूर्वेकडील भूसंपादनाची प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत जमीन ताब्यात येऊ शकते आणि त्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. खरं म्हणजे जानेवारी महिन्यातच ही प्रक्रिया पार पडणं अपेक्षित होतं. मात्र भूसंपादन प्रक्रियेला विलंब होत असल्यानं या प्रक्रियेला विलंब होत आहे असं स्पष्ट करण्यात आलंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवकाळाची अद्भुत सफर घडवणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कर्तृत्व दर्शवणाऱ्या शिवसृष्टी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजे सरकारवाड्याचं काम पूर्ण झालंय. शिवजयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर या सरकारवाड्याचे दरवाजे शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी खुले होणार आहेत. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी ही माहिती दिली. शिवसृष्टी प्रकल्प 21 एकर परिसरात साकारण्यात येत असून आशियातील भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प हे त्याचं वैशिष्ट्य आहे. प्रकल्प एकूण 4 टप्प्यात विभागलाय. एकूण प्रकल्पाचा खर्च 438 कोटी रुपये अपेक्षित आहे. देणगीदारांकडून मिळालेल्या 60 कोटी रुपयातून दालनं साकारली आहेत. जाणता राजा या महानाट्याच्या काही प्रयोगातून मिळालेला निधी आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या 12,000हून अधिक व्याख्यानमालेतील निधीही यात वापरण्यात आला आहे. शिवसृष्टी प्रकल्प हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार आहे. उर्वरित टप्प्याचं काम येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. शिवसृष्टीत काय अनुभवता येणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन आणि बहुउद्देशीय सभागृह. देवगिरी, शिवनेरी, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड या किल्ल्यांची सफर घडवणारा दुर्ग वैभव हा भाग. शिवछत्रपतींच्या काळात वापरात असलेल्या शस्त्रांचं विशेष दालन, रणांगण. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे विशेष दालन. महाराजांच्या आग्रा सुटकेवरील विशेष शो. मॅड मॅपिंग या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांचं भाषण ऐकण्याची अनुभूती देणारं विशेष दालन. किल्ल्यांच्या मागे मोठ्या LED स्क्रीनवर होलोग्राफी, मोशन सिम्युलेशन, 3D प्रोजेक्शन, मॅपिंग या अत्याधुनिक पद्धतींचा वापर करण्यात आलाय. प्रतिकृती बघत असताना स्वयंसेवक पर्यटकांना प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व समजून सांगणार आहेत. हे सर्व सशुल्क असून वेबसाईटवरून अथवा तिकीट खिडकीवर याची तिकीटं उपलब्ध असतील. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. तर हे होतं आजचं प्राईम टाईम बुलेटिन. पुण्यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडींसाठी पाहायला विसरू नका टॉप न्यूज मराठीचं प्राईम टाईम बुलेटिन. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.